लाडकी बहीण योजनेसंबंधी आज आपण जाणून घेणार आहोत की कोणकोणत्या महत्त्वाच्या बाबी आहे. आता लाडक्या बहिणींची संख्या किती आता पूर्वी जी 2.5 लाखापर्यंत होती, 2.5 कोटीपर्यंत होती, ती आता कितीपर्यंत आलेली आहे. त्याचबरोबर लाडक्या बहिणींना एकंदरीत किती रक्कम मिळणार आणि जे आता ट्रेंडिंग चालू आहे की 1.5 की 4,500 मिळणार. तर आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की 1,500 मिळणार, 3,000 मिळणार की 4,500 मिळणार. आणि संपूर्ण त्याचबरोबर ज्या महिला याच्यातून बाद झालेल्या आहेत त्या महिलांना पुढे ऑप्शन मिळणार का पुन्हा लाडक्या बहीणमध्ये योजनेमध्ये येण्याचा किंवा नाही मिळणार, ही संपूर्ण माहिती आता आपण A to Z या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. सुरुवातीला आपण जर बघितलं तर तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लाडकी बहीण योजना ही जर आपण बघितलं तर महाराष्ट्र सरकारने 2024 सुरू केलेली ही एक महत्त्वाकांक्षी अशी योजना आहे. या लाडकी बहीण योजनेमध्ये जर आपण बघितलं तुर्तास जर आपण बघितलं तर महिलांना जर आपण बघितलं तर मार्च, एप्रिल, मे असे 3 महिन्याचे आता पैसे आलेले नाही. जर आपण बघितलं तर पूर्वी कसं व्हायचं की महिन्याच्या शेवटी हा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये रक्कम जमा होत होती, परंतु आता असं झालं की 3 महिने उरकूनसुद्धा महिलांच्या खात्यामध्ये रक्कम जमा झालेली नाही. आता सुरुवातीला पूर्वीची संख्या होती 2.5 कोटींची, ही संख्या आता घसरून डायरेक्ट आलेली 1,77,000 म्हणजे 1,77,00,000 ही संख्या आलेली आहे. म्हणजे आता ज्या वरच्या महिला आहे त्या महिला या योजनेतून बाद झालेल्या आहे. जर आपण बघितलं तर आता बऱ्याचशा महिलांचं असं म्हणणं आहे की आम्ही पात्र असूनसुद्धा काही तांत्रिक अडचणीमुळे आम्ही या योजनेतून बाहेर फेकल्या गेलेलो आहे, तर मग आता आम्हाला संधी मिळणार का. तर आपण जर बघितलं तर तुर्तास असा कोणताही शासन निर्णय हा प्रसिद्ध झालेला नाही की KYCची तारीख वाढवली. कारण त्यांनी जर आपण बघितलं तर KYC तारीख फक्त 30 एप्रिलपर्यंतच दिली होती, त्याच्यानंतरची तारीख ही वाढवण्यात आलेली नाही. म्हणून तुम्हाला आता वाट बघावं लागेल की शासन ठरावर आणि त्यांना वैयक्तिक असं आपण काय म्हणतो त्याला पत्र किंवा लेटर लिहून तुम्हाला वाट बघून शासनाकडून मग त्याच्यावर काय निर्णय येतो आणि किंवा सरकार काय निर्णय घेतं हे तुम्हाला बघावे लागेल. म्हणजे बऱ्याचशा महिलांना त्यांना असे प्रत्येक वैयक्तिक असं लेटर्स पाठवावं लागेल म्हणजे त्या विभागाकडे, आणि त्याच्यानंतर काय निर्णय होईल त्यानंतर तुम्हाला KYCची तारीख वाढून भेटेल किंवा नाही भेटेल हे वैयक्तिक शासनाचा निर्णय असणार आहे. परंतु तुर्तास काही शासनाने KYCसाठी तारीख ही वाढून दिलेली नाही. आता बऱ्याचशा महिलांचं असं म्हणणं आहे की आम्ही पूर्वी आमचे हप्ते बंद झालेले होते, आम्ही KYC केली आणि आता आम्हाला पुन्हा हप्ते चालू होईल का. तर तुम्ही खरोखर पात्र असाल आणि तुमचे हप्ते जेव्हापासून बंद झालेले होते तर ते संपूर्ण हप्ते तुम्हाला आता एकाच पातळीवर म्हणजे या एका याच्यात मिळून जाणार आहे. म्हणजे जेव्हा आता लाडक्या बहिणींना हप्ते येणार ना तेव्हा तुम्हाला पूर्वीचे मागचेसुद्धा आणि आतापर्यंतचे हे हप्ते जमा होणार आहे. बरं, आता बऱ्याचशा महिलांच्या मनामध्ये अशी शंका आहे की लाडक्या बहिणींचे जर पैसे बघितलं तर पूर्वी 20 ते 30 तारखेच्या म्हणजे महिन्याच्या शेवटच्या हप्त्यामध्ये हे जमा होत आहे, परंतु आता असं झालं आहे की अद्यापसुद्धा महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झालेले नाही. यामध्ये वैयक्तिक कारण काय असू शकतं. तर आपण बघितलं KYC संपवली आहे ती 30 एप्रिलला. मग आता जर KYC संपलेली आहे तर सध्या छाननी प्रक्रियाही सुरू आहे आणि त्या छाननी प्रक्रियेतून मग आता प्रत्येक निकषाचे बारकाईने असे पाहणी करून यामधून त्या ज्या महिला खरोखर पात्र नाही त्यांना वगळण्यात येणार आहे आणि नंतर मग राहिलेल्या महिलांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार आहे. जर तुम्ही सुद्धा तुमची KYC जर सक्सेसफुली झाली असेल तर तुम्हाला काही टेन्शन घ्यायचं काम नाही. म्हणजे मग तुम्हाला तो हप्ता हा जमा होणार म्हणजे होणार. परंतु तुमच्या KYCमध्ये काही जर त्रुटी आल्या असेल तर तुम्हाला सुद्धा भीतीचं कारण आहे, म्हणजे मग तुमच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार नाही. बरं, आता पुढे महिलांचं असं म्हणणं चाललं की आम्हाला रक्कम येणार तर किती येणार, 1,500 येणार, 3,000 येणार की 4,500 येणार. तर आपण जर बघितलं तर कोणाकडेही सुद्धा अधिकृत अशी माहिती नाही. पण आपण आतापर्यंतचे जर शासनचं बघितलं शासन निर्णयानुसार तर आतापर्यंत आपल्याला माहिती आहे येऊन फक्त जर बघितलं आपण तर 3,000 एवढीच रक्कम ही महिलांना जमा होणार. मार्चचे जे आपले मेचे जे पैसे आहे मेचे पैसे एक तर मेच्या शेवट नाही तर जूनच्या फर्स्ट वीकमध्ये जमा होईल. तत्पूर्वी फक्त 2 महिन्याचे मार्च आणि एप्रिलचे पैसे महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. त्यामुळे तुम्ही असा कोणावर सुद्धा विश्वास ठेवू नका की 4,500 येणार, 4,500 नाही येणार आहे. फक्त 2च हप्ते येणार, 3,000 रुपये महिलांच्या खात्यामध्ये आणि जे मेचे पैसे आहेत ते एक तर मेच्या लास्ट वीकमध्ये नाही तर ज्या जूनच्या फर्स्ट वीकमध्ये हे महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. त्यामुळे तुम्हीसुद्धा लाडक्या बहिणीचा लाभ घेत असाल तर अद्याप अशी तारीख ही कोणीही फिक्स केलेली नाही. म्हणजे आपण जर बघितलं तर आपल्या आदिती तटकरे महिला व बालविकास मंत्री यांच्या ऑफिशियल पेजवर सुद्धा अद्याप तारखेचा काहीही उल्लेख नाही आणि शासन स्तरावर सुद्धा उल्लेख नाही. परंतु आता ह्या हप्त्यामध्ये 2 महिन्याचे हे पैसे येऊ शकतात. त्यानंतर जर राहिलेलं आपल्या मेचे पैसे एक तर मेच्या लास्ट वीकमध्ये नाहीतर जूनच्या फर्स्ट वीकमध्ये तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात. ही होती महिलांनो संपूर्ण माहिती. तुम्हाला नक्कीच माहिती आवडली असणार, कारण आपण जी देतो ती खरी माहिती देतो की येणारच आपण असं म्हटलेलं नाही, येऊ शकतात कारण तारीख ही प्रसिद्ध झालेलीच नाही.
त्यामुळे माहिती जर आवडली असल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.